हां. तर आता येणारा जर टाईम तुम्ही बघितला ना, तर तुम्हाला काय दिसायला भेटतं बरं का. तर येणाऱ्या टाईममध्ये आपल्याला 2 परीक्षाला फेस करायचं आहे. फेस नाही करायचं आपल्याला, त्या परीक्षा काढायच्या पण आहेत. आता त्या परीक्षा कोणत्या बरं का, एक आहे BMCची परीक्षा, ठीक आहे, स्क्रीन दिसते का रे? एक आहे BMCची परीक्षा आणि दुसरी आहे आपली MPCची परीक्षा, ठीक आहे. MPCची परीक्षा एक आहे आणि एक आपली BMCची परीक्षा. या 2 परीक्षांवरती आपल्याला चांगला भर द्यायचा आहे. आता मी ना याच्याबद्दल थोडं डिस्कस केलं आणि मला काय गोष्ट कळाली गंमत बघा आता. जर तुम्ही BMCला जर बघायला गेलात तर BSCमध्ये चांगल्या पोस्ट आहेत. जसं की चांगल्या पोस्ट म्हणजे नंबर नाही म्हणत आहे मी, पण जी पोस्ट आहे ना ती चांगल्या क्वालिटीची पोस्ट आहे. जसं की तुम्ही म्हणू शकतात क्लास 1 पोस्ट आहे, ठीक आहे. तो BMCच्या क्लास 1 पोस्ट असतात. याचा अर्थ MPCपेक्षा चांगली असते ही परीक्षा. आता याच्यामध्ये काय आहे बरं काय BMCमध्ये, या BMCमध्ये जर का बघायला गेलात तुम्ही, एक मिनटं हां. ठीक. तर हां. तर BMCमध्ये जर बघायला गेलात ना तुम्ही, तर तुम्हाला काय दिसायला भेटतंय, की BMCमध्ये जवळ-जवळ 100 मार्काचा पेपर होतोय, ठीक आहे. 100 क्वेश्चन आहेत असं आपण म्हणूया. मार्क वगैरे असतील दुप्पट-तिप्पट काय होतील ते, पण तुम्हाला ना 100 क्वेश्चन विचारले जातात. आता या 100 क्वेश्चनमध्ये काय होतंय, या 100 क्वेश्चनमध्ये तुम्हाला 60 मार्काचं सिव्हिल इंजिनिअरिंगचं विचारतोय आणि तुम्हाला 40 मार्काचं जे आहे ना, ते 40 मार्कामध्ये 20 मार्काचं ॲप्टी विचारतोय. 20 मार्काचं ॲप्टी, लक्षात द्या हां. हे कुठे गेलं रे? हां. तो तुम्हाला 20 मार्काचं ॲप्टी विचारतोय आणि 20 मार्काचं जनरल नॉलेज विचारतोय. आता तुम्ही जर काय BMCच्या फील्डकडे जर ऑब्झर्वेशन करायला बी गेलात ना, ज्या मुलाचा चांगला सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास आहे, कोण घेते इथंच आहे ना मी, ठीक आहे. हां, तर BMCमध्ये 100 क्वेश्चन आपल्याला ते विचारतील. त्या 100पैकी जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर 60 मार्क तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगबद्दल विचारत आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये पण मोजके विषय असतील, कारण की 60 मार्कामध्ये ते 60 मार्कामध्ये काही तुम्हाला ते 20चे 20 किंवा 35 विषय असे काही विचारणार नाही आहे. 60 मार्क तुम्हाला ते 60 किंवा 60 क्वेश्चन त्यांना काढायचे आहेत. तर ते काय करतील, 60 क्वेश्चनमध्ये तुम्हाला ते काही ठराविक विषय घेतील, जसं की 10 किंवा 12 या रेंजमध्ये विषय असू शकतात आपल्या या BMCच्या याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगबद्दल. 20 मार्काला ॲप्टी आहे, 20 मार्काला, ठीक आहे. 20 मार्काला ॲप्टी आहे, 20 मार्काला जनरल नॉलेज आहे. आता हे जनरल नॉलेज जे काही आहे ना, या जनरल नॉलेजला जास्त टाईम द्यायची गरज नाही, कारण की तुम्ही किती बी टाईम दिला का याला किती बी मॅक्झिमम टाईम दिला का, तुम्हाला जेवढे पडायचे तेवढेच पडणार आहे, ठीक आहे. आता इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे, मी डिस्कस करतो आहे BMCबद्दल, ठीक आहे. ते झाल्यानंतर आपण MPCकडे जाणार आहे. MPCमधले प्रश्नपत्रिका पण घेतल्यात मी. आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. मी आज पुस्तकं पण विकत आणून घेतलेले, तर आपल्याला कोणत्या वेने जायचं आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे, ठीक आहे. आता या 60 मार्काचं कसं करावं, जर समजा चुकून जाहिरात जर का मार्चमध्ये जाहिरात आली, ठीक आहे. तो मार्चमध्ये जाहिरात आली याच्याबद्दल कशाबद्दल, आपल्या BMCबद्दल 2-4 महिन्यामध्ये त्याचं जे काही आहे पेपर होऊ शकतो. तो 2-4 महिन्यामध्ये पेपर होऊ शकतो. इकडे MPC बी राहणार, कारण की MPCची पण जाहिरात काही करून मार्चमध्ये येणार आहे आणि MPCचा पेपर जो आहे 31 एप्रिलला प्रीचा पेपर होणार आहे. तो सायमल्टेनियसली आपल्या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन जायचं असणार, ठीक आहे. कारण की गोष्ट बरोबर आहे, पक्की आहे गोष्ट, की एकच कोणत्या तरी पेपराचा अभ्यास करायला पाहिजे, एकदम परफेक्ट आहे. परंतु आपल्या अभ्यासानुसार आपण जर का ऑब्झर्व करायला गेलो तर आपल्याला MPCच्या सोबत मेन्सचा पण अभ्यास करायचा आहे. मग आपण एक काम करू शकतो, आपण काय करायचं, आपण 2 शेड्यूल बनवायचे. 2 शेड्यूल कसे, 2 शेड्यूल, एक असणार वरचा शेड्यूल, एक खालचा शेड्यूल. म्हणजे काय, जो काही दुपारच्या नंतरचा सगळा हा टाईम असणार आहे, याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त नॉन टेकचे सब्जेक्ट घ्यायचे आणि सकाळचा जो टाईम आहे ज्याच्यामध्ये जेवढं लेक्चर पॉसिबल असतील तेवढ्यामध्ये आपण काय करायचं, तेवढ्यामध्ये आपण आपलं जो काही टेक्निकल सब्जेक्ट आहे त्यांचं शेड्यूल बसून द्यायचं. असं जर का आपण करत गेलो तर चान्सेस आहेत की आपला अभ्यास काही हदपर्यंत होऊन जातो, तो प्रीचा पण आणि BMCचा पण, ठीक आहे. प्रीचा पण आणि BMCचा पण. नॉन टेकमध्ये आपलं ॲप्टिट्यूड जे काही काहीतरी 20-30% जे काही आपल्या ॲप्टिट्यूडचा सिलेबस झालेला आहे, फक्त अंकगणित झालेला आहे. त्याच्यामध्ये अजून बराचसा पार्ट पुढचा जो काही आहे तो बाकी आहे, जो की आपल्या डोक्याला जास्त ताण काही देणार नाही आहे, ठीक आहे. तो असा अभ्यास जर का केला तर तुम्हाला BMCचा जो पेपर आहे तो पण सोपा जाईल, चांगल्या मार्काने तो पेपर निघेल आणि काही नसते. अभ्यास जर का तुम्ही चांगला केला गोष्टींचा, एक मिनिट इथे ना, हां, तर जर आपण अभ्यास जर का केला ना चांगल्या गोष्टींचा, तर मार्क चांगल्या पद्धतीने पडतात. आणि पेपराचा पॅटर्न कसा बदलला आहे, तुम्ही गेट बघा, तुम्ही ESC बघा, तुम्ही आता साधी MPC बघा, प्री बघा किंवा कोणी म्हाडाचा पेपर बघा, सगळ्या ठिकाणी जे काही आहेत ना, आता पेपरचा पॅटर्न बदलून गेला आहे. आणि पॅटर्न काय येतो आहे, MSQ. तो MSQ पॅटर्न इतका मदत करून जातो मुलांना, तुम्हाला सांगतो मी. आता हा MSQ पॅटर्न जो आहे ना, मदत करून जातो. कसा मदत करतो, ज्या मुलाचा अभ्यास आहे खरा,
ज्याने पूर्ण अभ्यास केला आहे ना त्याला या गोष्टींचा जबरदस्त फायदा होतो आहे MSQचा. ठीक आहे, तो MSQचा फायदा होत नाही असं नाही आहे. MSQचा फायदा पक्का होतो, पण कोणाला होतो? ज्याने अभ्यास केलेला आहे डिटेलमध्ये त्याला. आणि चांगला आहे, जे हुशार पोरं आहे ना त्यांच्यासाठी MSQचा फायदा 100% होणार आहे. ठीक आहे, तो BMCमध्ये 60 मार्क तुम्हाला टेक्निकलचे आहेत, 20 मार्क तुम्हाला ॲप्टिट्यूडचे आहेत आणि 20 मार्क जनरल नॉलेजचे आहेत. असा तुम्हाला 100 मार्काचा पेपर होणार आहे. त्याची जी काही आहे डेट वगैरे लवकर येणार आहे. परंतु BMCमध्ये ज्याला वाटते की मला जिंदगीमध्ये पैसा खूप कमवायचा आहे त्याने टार्गेट करून घ्यायचं BMCला. त्याला 80-85 पर्यंत पगार जातो पार डायरेक्ट. ठीक आहे, तो डायरेक्ट BMCला टार्गेट करून घ्यायचं, चांगल्या जागा येतील. ठीक आहे, ही बात झाली सगळी BMCबद्दल. आता जर तुम्ही पुढे जर गेलात तो MPCची बात. आता MPCमध्ये जर बघायला गेलो ना सिलेबस आपला बदलून गेला आहे. मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करतो, आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू. बघा आता, अय्यो एक मिनटं, मी ग्रुपवर पाठवलं राईट, तो आपण स्क्रीन शेअर करूया. स्क्रीन दिसतं तर सगळ्यांना बघा बरं रे, स्क्रीन दिसते सगळ्यांना? हां, आता गंमत बघा. आता तुम्ही जर बघायला गेलात ना या MPCमध्ये, तर MPCमध्ये तुम्हाला सांगतो मी बघा, MPCमध्ये मी पेपर पण आता काढलेले वन सेवा आणि कृषी सेवा जे काय आहे ना त्याचे पेपर मी डाउनलोड करून घेतलेत. म्हणजे माझा ऑब्झर्वेशन काय म्हणते मला, जेव्हा तुम्ही कृषी सेवाचा पेपर बघतायत ना तर कृषी सेवामध्ये काय काय विचारलं माहिती आहे? तो कृषी सेवामध्ये आहे मराठी, कृषी सेवामध्ये आहे इंग्रजी आणि त्याच्यामध्ये आहे जनरल नॉलेज. एवढेच आहेत त्याच्यामध्ये विषय. कशामध्ये हे कृषी सेवामध्ये. वन सेवाचं जर का ऑब्झर्वेशन केलं ना त्याच्यामध्ये काय काय माहिती का, मराठी आहे, इंग्रजी आहे, ॲप्टिट्यूड आहे आणि जनरल नॉलेज आहे. असे 4 विषय मला दिसायला भेटतात कशामध्ये? वनसेवामध्ये. आता वनसेवामध्ये हे 4 विषय आहेत. मराठी 15 मार्काला विचारतो आहे, इंग्रजी 15 मार्काला विचारतो आहे आणि उरलेले जे काय आहे इकडे 25 मार्काला ॲप्टिट्यूड विचारतो आहे. ठीक आहे, आणि बाकीचं असं वर्गवारी करताना आपल्याला दिसायला भेटतो आहे. आता आपण ना त्या वर्गवारीकडे जायचं नाही, आपल्याला त्या वर्गवारीकडे जायचं नाही की चला बाबा कोणाला जास्त वेटेज आहे तर त्याला जास्त वेटेज असेल आपण तो विषय घेऊ. आपल्याला तसं नाही जायचं. आपल्याला काय करायचं आहे की परफेक्शन कोणत्या सब्जेक्टमध्ये, जसं की काय बरं का, आता ऑब्झर्वेशन जर केलं ना, समजा मी एक बात सांगतो. आता आपण जर मराठीचा जर का विचार केला ना तर मराठीमध्ये काय ऑब्झर्व होतं बघा. मराठीचा जर का तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल ना 100% तुम्हाला याच्यामध्ये फुल मार्क आहे. तुम्ही बघून घ्या, सगळे पेपर बघून घ्या, तुम्हाला पेपर पण दाखवतो मी. त्या पेपरामध्ये काहीच नाही. जो काही तुम्ही वाचत आले कंटिन्युअसली बारीक अभ्यास जर तुम्ही केला असेल ना, बारीक म्हणजे काय, वाळंबेचं पुस्तक मन लावून जर का तुम्ही व्यवस्थित वाचलेलं असणार ना तर याच्यामधलं तुमचा एकही मार्क जात नाही. पॅसेजमध्ये तुमचा 1 मार्क जातो, तो म्हणजे तुम्हाला चला बाबा त्या पॅसेजला नाव काय देऊ असा क्वेश्चन जो असतो ना तिथे चान्सेस आपले कमी होतात. बाकी सगळ्या ठिकाणी मराठीचे मार्क येतात. मराठीची बात ही परफेक्ट झाली. आता आपण दुसरा विषय घेऊया आपल्या याच्यामध्ये. बघा इथं दिलेले सगळे सब्जेक्ट. तो मराठी जर सिलेबस बघितला ना काय एक मिनटं कुठे गेलो. हां, आता मराठीचा सिलेबस जर तुम्ही बघितला ना काय सर्वसामान्य शब्दसंग्रह. ठीक आहे, शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण. ठीक आहे, व्याकरण आपलं चांगल्या व्याकरणमध्ये काय बरं का ते जोडाक्षर आहे, संधी आहे, काळ आहे, तसलं काहीतरी, ती वाक्यरचना वगैरे. नंतर वाक्प्रचार म्हणी, हे तर रेग्युलर आहे इथून तिथपर्यंत. आणि पुन्हा आपल्या सिलेबसमध्ये काय आहे, उतार्यावरील प्रश्न पण आहेत. आता उतार्यावरील प्रश्न आहेत, अजून हे पण आपल्याला क्वेश्चन वगैरे दिलेले आहेत. आता तुम्ही जर का डोकं लावायला गेलं की यार वेटेज किती असू शकतो, 100% वेटेज जे घेण्याचं याचं 15 मार्कपर्यंत वेटेज आपण पकडू 15 मार्क याचं वेटेज असणार आहे. वर्गवारी जर तुम्ही व्यवस्थित बघितली तर कळेल तुम्हाला. आपण यांना 15 मार्क देऊ असं का म्हणतोय, कारण की मी पेपर बघितला आहे वन सेवा किंवा कृषी सेवामध्ये अशी वर्गवारी आहे. तर आपण डोकं लावतोय की अशी वर्गी असायला पाहिजे. ठीक आहे. तो तुम्हाला उतार्यावरील प्रश्न पण आहेत, तर उतार्यावरील प्रश्न आपल्याला सोडतो माणूस. ठीक आहे. आता पुढे जर गेलात ना हवाला, आता बघा विषय हवाला इंग्रजीचं. जेवढं मराठीला वेटेज असेल 100% तेवढंच वेटेज जे आहे इंग्रजीला राहणार आहे. इंग्रजीमध्ये जर तुम्ही गेलात ना तर इंग्रजीमध्ये मी सांगतो तुम्हाला, तुम्ही ग्रामरमध्ये जे आहेत ना काही टेन्स वगैरे जर का केलेत ना तुम्हाला तिथं मार्क भेटून जातील. किंवा असे काही मोजके टॉपिक जर केले ना तर तुम्हाला परफेक्ट मार्क भेटेल. परंतु काही असे टॉपिक आहेत ना तुम्ही त्याला कितीही केले तरी चान्सेस जे आहेत ना परफेक्शनचं नाही आहे, म्हणजे परफेक्ट होणारच नाही. ते तुम्हाला जे आहे ना ते तुम्हाला चुकवल. एक बात लक्षात घ्या, जर का समजा इंग्रजीबद्दल मी बोलतो आहे. ठीक आहे, इंग्रजीबद्दल जर तुम्ही सगळा अभ्यास जर का करून गेलात ना तर याच्यामध्ये चान्सेस काय बनत आहेत, बरोबर यायचे चान्सेस पण बनत आहेत आणि चुकायचे चान्सेस पण आहेत. आता हे चुकायचे चान्सेस का बनत आहेत, कारण की या इंग्रजीमध्ये व्हास्ट खूप आहे, पाठ करण्याच्या गोष्टी खूप जास्त आहेत, तुम्हाला खूप जास्त गोष्टी पाठ कराव्या लागतात. ठीक आहे, आपल्याला माहीत नाही ती वेटेज किती आहे आपल्याला माहीत नाही आणि आपल्याला सोडायचं आहे का, सोडायचं पण नाही आहे. आता काय करावं बरं का अशा फेजमध्ये, की बाबा सगळा इंग्रजी करायला जर का गेलो तर आपल्याला प्रॉब्लेम काय दिसायला भेटतो बरं. एक मिनिट. हां,
तो सगळा इंग्रजी जर का तुम्ही करायला गेलात, तो सगळा इंग्रजी करायला जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला काय दिसायला भेटते की इंग्रजी जर का सगळा करायला मी गेलो तर चान्सेस आहेत बरोबर यायचे बी आणि चुकीचे यायचे बी. मग एक काम करायचं इंग्रजीमध्ये, आपण काम करायचं म्हणजे आता हे सगळं मीच करणार आहे, हे जे की तुम्हाला सांगतो हे सगळं माझ्याकडूनच होणार आहे. तर तुम्ही माझ्यासोबत राहा, ग्रुपमध्ये 2 महिने अभ्यास करा, याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होईल. ठीक आहे. आता आपण मराठीची बात आपण कंप्लीट करून टाकूया. काही पोरांचा सिलेबस बाकी असेल, मी मराठीचं सांगेल वाटेल टाईम काढून त्यांना, तो पहिल्यापासून मराठीचं मी कव्हर करून टाकणार, किंवा मी जेवढं शिकवलं त्याचा एखादी PDF बनवून मॅरेथॉन तेवढं घेऊन घेईल आणि कंटिन्यूशन आजपासून आपलं मराठीचं सुरू होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर बात ती तिथपर्यंत झाली. पुढे जर बघायला गेलं तर इंग्रजीमध्ये काय करायचं, काही मोजके टॉपिकच करायचे. मग आता इंग्रजीमध्ये सगळं करत बसायचं नाही आहे. सगळं करण्याच्या नादामध्ये तुमचे 2 महिने वाया बी चालले जातील आणि जेवढे मार्क पडायचे तेवढेच पडतील. ठीक आहे. तो इंग्रजी सगळं नाही करायचं, पण काही मोजके टॉपिक करायचे, असे टॉपिक जे आपल्या हातामधले आहेत, आपल्या हातामधले. ठीक आहे. तो हातामधले टॉपिक आपण करायचे. ठीक आहे. आणि पुढे जाऊ. आता पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, आता पुढे आहे ही चालू घडामोडी. आता ही चालू घडामोडीसाठी काही नाही, जे काही आपल्या स्टँडवरती चालू घडामोडीचं बरोबर नव्या सालचं छोटंसं 20 रुपयाचं पुस्तक भेटतं. तुम्ही ते पुस्तक बी विकत घेतलं ना तरी चालेल, काही चुकीची माहिती नसते, एकदम बरोबर माहिती असते त्याच्यात. एकतर तुम्ही ते करायचं. ठीक आहे. ते करायचं नाही तर एकच काम करणार आपण, बातम्या दररोज तुमच्या 5-10 मिनटं काढून बातम्या वगैरे वाचत राहा. ठीक आहे. तो बातम्या बघत राहा, काय असेल ते तेवढं करा. ते चालू घडामोडी मी काय करतो, मी यांचा नंबर ना शेवटी लावतो. कोणाकोणाचा, समजा मी इंग्रजी आणि चालू घडामोडीचा यांचा ना शेवटी नंबर लावतो. मी असं का करतोय, कारण की याच्यामध्ये चान्सेस जे आहेत ना, पक्का 100% चान्सेस नाही आहेत. याच्यामध्ये 100% चान्सेस बिलकुल बी नाही आहेत. तुम्हाला ही बात पटते. ठीक आहे. तो 100% चान्सवाला आहे मराठी आपला पक्का. ठीक आहे. भारतीय राज्यघटना एकदम परफेक्ट मार्क देऊन देते तुम्हाला. भारतीय राज्यघटना काही नाही, एक सिलेबस आहे, एकदम परफेक्ट टॉपिक आहे. तेवढं केलं का तुम्हाला परफेक्ट मार्क भेटून जातात भारतीय राज्य व्यवस्थामध्ये. ठीक आहे. तो एक पॉईंट झाला. आणि आपला हा पॉईंट येतो जो सिव्हिल इंजिनिअरिंगवाल्यांसाठी असतो, तो असतो आपला हावाला पॉईंट. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, रिमोट सेन्सिंग वगैरे. आता मी उद्यापासून मराठी आपलं काय चाललं आहे, मराठी आणि ॲप्टी चालले. तो मराठी आणि ॲप्टिट्यूड आपलं चाललेला आहे. त्याच्यासोबत आपण आता हा वाला फेज घेणार आहोत, ज्याला मी डार्क केलं आहे, याला मी घेणार आहे. तो मधला जो काही पट्टा आहे उद्यापासून मी एक ॲडिशनल घेणार आहे. आणि मेन्सचा एक विषय किंवा 2 विषय मी सकाळी जसं टाईम जमेल तसानुसार घेईल. 1 किंवा 2 विषय आपण जे काही कंटिन्युएशनला हायड्रोलॉजी किंवा स्टील चालू होतं त्याला आपण कंटिन्यू करत जाणार आहे. ठीक आहे. तो आता तुम्हाला जर ऑब्झर्व करून केलं, तुम्हाला काय दिसायला भेटतं बरं का, हा आपल्या फेजमधला आहे. याचा अर्थ हा सिलेबस लिमिटेड आहे, पण तुम्हाला पूर्ण मार्क देऊन जातो, एकदम परफेक्ट मार्क देऊन देतो. आता तुम्ही म्हणणार की यार हे रिमोट सेन्सिंग, हे एरियल फोटोग्राफी, हे GIS, हे जे काही हे सर्वेचे टॉपिक आहेत, आता याला करायचं कुठून? 9वी-10वीपर्यंत हे टॉपिक आपल्याला एवढे खास काही दिसायला भेटत नाही कुठे पुस्तकामध्ये. सिम्पल आहे. तुम्ही तुमचे जे काही इंजिनिअरिंग केलेली आहे ना, तो सिलेबस करा, काही लई मोठा तर होणार नाही. पण हा एवढी बात पक्की आहे, जर तुम्ही तो इंजिनिअरिंग लेवलचा जर का सिलेबस केला तर तुम्हाला याचे प्रश्न एकदम चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होतील, एवढी आपली 100% गॅरंटी आहे. आणि खूप जास्त टाईम लागणार नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. एक मिनटं. तो खूप जास्त टाईम तुम्हाला त्याच्यामध्ये लागणार नाही. राईट. तो खूप जास्त टाईम आपल्याला याच्यामध्ये लागणार नाही या एवढ्या झोनमध्ये. ठीक आहे. मी याची पुस्तकं पण विकत घेऊन आलो. ठीक आहे. काय 2 पैसे जास्त लागतील लागू द्या, पण डाटा कोणता जमा करायचा, कंटेंट कोणतं जमा करायचं की ज्याच्यामधून काही सुटायला नको. आणि हे तुम्हाला कशावरून कळतं की काही सुटायला नको, ते आहे प्रिव्हियस इयर. तर तुम्ही काय करायचं, जेवढं काय आता तुम्ही पेपर जमा केले आहेत, मी 2-4 अजून आहेत आपल्या वेबसाईटवरती पेपर पडलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे की यार वनसेवा आणि कृषी सेवा जे काही आहे त्या सिलेबसमध्ये यांच्यामधून काही क्वेश्चन पडलेत का, किंवा चला राज्यसेवाचं बघूया, राज्यसेवामधून याच्यातून आलेत का क्वेश्चन. बरं आलेत तर मग कोणत्या लेवलला आहेत बरं का, ती लेवल आपण बघायची आणि त्याच्यापेक्षा 2 पाऊल लेवल पुढची करायची, 2 पाऊल त्याच्यापेक्षा जास्त करायची. PhD थोडी करायची ना त्याच्यामध्ये, तो PhD नाही करायची. आणि एक बात तर पक्की आहे की आपण इंजिनिअरिंग केलेली आहे, याचा अर्थ आहे हा डाटा आपल्याला सोपा जाईल कॅप्चर करायला बी, समजायला बी आणि सगळ्या गोष्टी करायला. आता गंमत बघा, मला एक बात सांगा, आता तुम्ही जेवढे पोरं इथं जॉईन झालेले आहेत, मी तुम्हाला एक कॉमन प्रश्न विचारतोय, हा जो काही सिलेबस तुमच्याजवळ मी देतोय सामान्य विज्ञान वगैरे, तो हा जो काही टॉपिक आहे हा तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगायला पाहिजे का मराठीमध्ये सांगायला पाहिजे? मराठीमध्ये सांगायला पाहिजे. याचा अर्थ असा, आता भौतिकशास्त्र जर का मी घेतला तर भौतिकशास्त्रामध्ये साऊंडला ध्वनी म्हणतात. तर मग आता ध्वनी म्हणतात त्याला, असं मला तुम्हाला शिकवावं लागेल का त्याला साऊंड म्हणतात आणि या फेजमध्ये जावं लागेल? तुम्ही मला व्यवस्थित ते सांगायचं, कारण की तयारी करताना मला तशी करावी लागणार. कारण की जर का मी तुम्हाला म्हणजे बोलताना, आता मी असं नाही बोलणार ना, समजा डिस्प्लेसमेंटला विस्थापन म्हणतायत तर मी तुम्हाला आता विस्थापन म्हणतात मला तसं बोलता येणार नाही. कारण की मी आपण जे काही शिकलो आहोत, 4 वर्षाची इंजिनिअरिंग शिकलेलं आहोत, तर मला असं वाटतं बेटर असं असेल की याला आपण इंग्रजीमध्ये समजून घेऊ, कारण की इंग्रजीमध्ये आपल्याला कॅप्चर करायला सोपं जाईल, असं माझं मत आहे. ठीक आहे. तो हा जो काही फेज आहे तो यांच्यामधून आपण उद्या जे काय आहे, उद्या आपण याच्यातून सुरू करणार आहोत रिमोट सेन्सिंगपासून. फोटोग्रामेट्री. आता फोटोग्रामेट्री का, कारण की मी काल का परवाच फोटोग्रामेट्री शिकवलं ना, तर चांगल्या पद्धतीने मला तुम्हाला शिकवता येईल. तो मी हा पट्टा घेणार आहे, 2-4 दिवसाचा असेल हा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं एक पुस्तक असेल, बारीकचं पुस्तक काढायचं, खूप जास्त हे करायची गरज पण नाही. हा एवढा पट्टा आपल्याला अगोदर करायचा आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर हा वाला करायचा आहे. टाईमचं लिमिट मी तुम्हाला सांगतो कसं करायचं, ठीक आहे. तो हा तर आपल्या याच्यामधला आला. कोणकोणता आला आहे? मराठी एक झाला, नंतर भारतीय राज्यघटना एक झाली, राईट, आणि हा तिसरा पट्टा एक झाला. एवढा अभ्यास आपला परफेक्ट होतो. पुढे गेलो आपण. आता पुढे जर का गेला तुम्ही तर जनरल ॲप्टिट्यूड हे वालं, हे तर आपलंच आहे. हे आपलं आहे, पण याला आपलं बनवावं लागणार. आपलं कसं बनवावं लागणार मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी जेवढं काही शिकवलेलं आहे, तुमचं काम आहे की एक काम कर, पर्सेंटेज टॉपिक घे, रिव्हिजन करून दे. टाईम आणि वर्क घे, रिव्हिजन करून घे, राईट. तो तुमचं हे काम आहे. कारण की तुम्हाला आता बघा हे जे काही आहेत याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन दाखवतो, क्वेश्चन कसे विचारलेत. याच्यामध्ये क्वेश्चन काय बरं का, एकतर ते आकृत्या असतात, मिरर इमेज वगैरे तसल्या क्वेश्चन आहेत. एकतर सांकेतिक तुम्हाला भरभरून राहणार आहे. सांकेतिक शब्द असतात की बाबा सोर्सला समजा असा शब्द आहे तर याला शब्द कोणता, तो सांकेतिक. आपण त्याला खोलमध्ये जाऊन समजून घेणार आहोत. नंतर काय प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये म्हणजे मॅथमॅटिकल, तुमचं सगळं मॅथमॅटिकलचा जो की मी तुम्हाला आतापर्यंत सगळं मॅथमॅटिकल शिकवत होतो. जे अंकगणितचा सब्जेक्ट मी शिकवतोय थोडाफार तो बाकी राहून गेलेला आहे, राईट. तो एक वाला. आणि बाकीचा हे वाला लॉजिकल रिझनिंगमध्ये तुम्हाला काय विचारतात ते ABCDचा तसला तो क्रम लावा, ठीक आहे. नंतर तुम्हाला तो तसला पट्टा जो काय आहे आपण बघणार आहोत. म्हणजे आपल्याला याला पण टाईम द्यायची जरूरत आहे अजून, ठीक आहे. पण याला मी कंटिन्यू घेणार आहे रात्रीच्या टाईममध्ये याला मी कंटिन्यू घेणार आहे. अजून जास्तीत जास्त आपल्याला याला पूर्ण करायला आपण असं समजून घेऊ 1 महिना लागतो आपल्याला. 1 मिनटं कुठे गेलं, ठीक आहे. तो जवळजवळ आपण असं कन्सिडर करूया बाबा आपल्याला 1 महिना लागतो. तो 1 महिन्यामध्ये मी बसवतो बरोबर टाईम टेबल. तुम्हाला जसं पटेल तुम्ही मला चेंज करायला लावायचं त्याच्यामध्ये. आणि नंतर उरला हा वाला पर्यावरणाचा. तो सगळ्यात आवडता विषय जो की असणार हा पर्यावरण असणार आहे. तो पर्यावरण हा सगळ्यात आवडता विषय असणार आहे. म्हणजे तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये काय दिसायला भेटते की आपल्याला पर्यावरण करायचं आहे, ठीक आहे. जनरल हे करायचं आहे. भारताचा भूगोल हे वाला एक पुस्तक आहे, चांगलं पुस्तक, ठीक आहे. ते पुस्तक पण मी बघितलं, हे पण सोपं आहे, ठीक आहे. तो पर्यावरण करूया. हे एक भारताचा भूगोल, ही एवढं चालू घडामोडी आणि इंग्रजीला शेवटी क्रम लावतोय, शेवटी क्रम लावतोय आणि एवढं मी करतोय. आता मला सांगा जर काही एवढा सिलेबस जर का तुम्ही केला तर त्या पास नाही होणार का तुम्ही? आराम के साथ प्री पास होतात. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आराम के साथ प्री पास होतात याचं कारण सांगतो. याचं कारण काय सांगतो, जर का तुम्ही आपल्या अभियांत्रिकीची पूर्वपरीक्षेचं जर का ऑब्झर्वेशन केलं मागच्या वेळेस तर त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, 60 मार्काला सिव्हिल इंजिनिअरिंगचं होतं, 20 मार्काला इंग्रजी, 10 मार्काला इंग्रजी आणि मराठी होतं आणि 20 मार्काला जनरल नॉलेज होतं. असा तो क्रम होता, ठीक आहे. तर पोरं काय करायचे, जेव्हा इंजिनिअरिंगचा अभ्यास करताय तो 20 मार्काचा डायरेक्ट सरळ सोडून द्यायचा. त्याच्यामधला इंग्रजीचा अभ्यास कोणी करायचं नाही, त्याला ऑप्शन म्हणून ठेवायचे. आणि मराठीचा पण अभ्यास कोणीच करायचा नाही. तो जवळजवळ फक्त 60 मार्काची तयारी करून जायचे. आता मी माझं मत सांगतो, मी जो काही अभ्यास केला होता माझ्या मतानुसार सांगतो ना. मी हे इंग्रजी मराठी केलं, राईट, ना मी जनरल नॉलेज केलं. याचा अर्थ मी 60 मार्क सोडून चालत होतो. आता मी 60 मार्क सोडून फक्त याच्यात करत होतो. आणि याच्यामध्ये पण बेसिक सिव्हिल नावाचा एक विषय होता, तोही मी सोडून चालत होतो. याचा अर्थ माझा फक्त 50 मार्काचा अभ्यास होता. आता 50 मार्काचा अभ्यास असूनसुद्धा प्री क्रॅक होऊन जाते. म्हणजे निम्म्या मार्काचा अभ्यास असूनसुद्धा प्री क्रॅक होऊन जाते. आता मला तुम्ही मला एक बात सांगा, जर का समजा मी इंग्रजी आणि जर का समजा मी जनरल नॉलेज या दोघांना जर का मी सोडतोय तर याचा अर्थ मी 50% मार्क सोडतोय असा तर अर्थ होत नाही आहे. 50% मार्क सोडत असेल असा तर अर्थ होत नाही आहे. हा 100% आपण असं कन्सिडर करून चालू, चल बाबा मी 30% मार्क सोडून चालतोय. तर तुम्ही जर का 70% अभ्यास करून जर का जात असणार तर मी तुम्हाला गॅरंटी सांगतो आराम के साथ प्री निघून जाते. आणि तुम्हाला प्री काढायची आहे, प्री फाडायची नाही आहे. तो प्री काढा, प्री नंतर बघू ते, कारण की तुम्हाला प्री काढणं जरुरी आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये वेटेज आहे, असं चांगलं मार्क पाडून टाकू आणि काही तसलं काही नाही, तो काढणं जरुरी आहे, राईट. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो काही आहे, तो आहे कन्सिस्टन्सीचा. लक्षात घ्या बात काय सांगतोय. तुम्ही जर का समजा माझं मत सांगतो, माझा पर्सनल अनुभव सांगतो, मी कालचा पेपर बी देऊन आलो, ठीक आहे. पर्सनल मत काय सांगतो मी, जर का समजा तुम्ही एखादा विषय खूप छान पद्धतीने केला असणार, समजा मी आता हायवेची बात करतो मी हायवे मी खूप छान पद्धतीने शिकवला, त्याचा अगोदर मी अभ्यास पण केला, पण परीक्षेचा जो टाईम पिरियड होता त्याच्यामध्ये जर का मी त्या हायवेचा अभ्यास नाही केला ना तर मला काहीही येत नाही, मला काही आठवत बी नाही आणि माझी इच्छा पण होत नाही पेपरामध्ये त्याला पेन उचलून सॉल्व करायची. तुम्हाला गोष्ट कळते का? म्हणजे मला म्हणायचं काय आहे, तुम्ही कन्सिस्टन्सी अभ्यास करताय ती बात तिथपर्यंत ठीक आहे, परंतु ज्या झोनमध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी अभ्यास करत आहात त्याच्यामध्ये छोट्या याच्यामध्ये नोट्स बनवून ठेवा. कारण की या छोट्या नोट्स तुम्हाला शेवटच्या 5-6 दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मदत करून जातात. नाही तर तुम्हाला जास्त वाचायला टाईम भेटत बी नाही आणि शेवटच्या दिवसामध्ये आपण मार खाऊन जातो. म्हणजे आपल्याला जायचं इथपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत अभ्यास करत जायचा आहे. आपण अभ्यास
करतोय कन्सिस्टन्सली इथपर्यंत आणि या शेवटच्या झोनमध्ये मार खाऊन जातोय. तो इथं एवढा लॅग पडून जातोय आणि हा लॅगमुळे जो काही आहे ना आपण बाहेर निघून जातो. तर तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत इथपर्यंत टिकून राहावं लागणार आहे, राईट का? इथपर्यंत टिकून राहावं लागणार आहे. आणि असं बी नाही की चला बाबा एखादी भेटली पोस्ट थांबून घेऊ, असलं नाही करायचं, चालू ठेवायचं. कारण की तुम्ही बघा जे लोक बसलेले आहेत ना आता नोकरीला करत आहेत ना ते सुद्धा थांबत नाही आहे, ते पण चालूच आहेत. ते पण काय म्हणतील की चला बाबा ॲक्च्युली काही मिळायला पाहिजे त्यासाठी धडपड नाही करायची आपल्याला. आपला अभ्यास आपल्याकडे जपून राहायला पाहिजे. असं नको व्हायला पाहिजे की चला बाबा 4 वर्षाची मी सिव्हिल इंजिनिअरिंग केली, त्याचा अभ्यास मी केला आणि नंतर एकदा नोकरी लागल्यानंतर तो अभ्यास झाला भूर, असं नाही करता यायला पाहिजे. ज्या आवडीने आपण अभ्यास केलेला आहे ना तो आपल्याकडे राहायला पाहिजे. उद्या उठून कोणाला सल्ला देता यायला पाहिजे की नाही बाबा याच्यामध्ये ना असं आहे, याच्यात एवढं नॉलेज आहे. तो त्यामुळे अभ्यास करत राहायला पाहिजे. भलेही आपण नोकरी जर करत राहिलो तरी पण तो आपला विषय आपल्याकडे राहणार आहे, बरोबर की नाही? तो अभ्यास आपल्याला करायचा आहेच तो. तर त्यामुळे तुम्हाला नोट्स अशा बनवायच्या आहेत की ज्या आपल्याकडे जपून जिंदगीभर राहतील. काय माहिती पुढे जाऊन कर आपल्याला जर का पटलं तर त्याला आपण चांगल्या पद्धतीने टाईप करून एखाद्या चांगल्या पुस्तकामध्ये कन्वर्ट पण करू शकतो. तो आपलेच काहीतरी चांगले पुस्तकं बनवून जातील. आता मला सांगा अभ्यास करताना काहीतरी वेगवेगळी युक्ती सुचत असते, एखादी हिंट सापडून जाते. तर ती हिंटचा जर का दुसऱ्याला एखाद्याला जर का चांगला फायदा होत असेल तर मग जगासाठी काही ना काही करून टाकतो आपण, बरोबर? तो त्यामुळे तुम्ही अभ्यास कन्सिस्टन्सी आपल्याला करायचा आहे, कन्सिस्टन्सी नोट्स बनवायची आहे. परंतु इथून तर इथपर्यंत यायचं आहे ना की इथपर्यंत येत. मी सांगतो ना तुम्हाला, मी सांगतो अनुभव सांगतो माझा. इथपर्यंत येतो माणूस आणि इथं जे ना इथं दम तोडतोय थोडा इथं दम तोडतो, राईट का? तो इथं दम तोडल्यामुळे प्रॉब्लेम होतो. इथं दम नाही तोडायचा आहे, इथं दम तोडायचं नाही. ॲक्च्युली इथं बी नाही, चालूच ठेवायचं आहे. कुठे दम तोडायचं नाही, चालूच ठेवायचं. कन्सिस्टन्सली अभ्यासच करत राहायचा आहे, ठीक आहे? तो अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. तो सिलेबसबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना सांगून दिलं. हा सिलेबस सगळ्यांनी अगोदर बघितला सुद्धा होता, राईट? पण मी लक्षात घ्या, मी तुम्हाला अजूनही सांगतो असं बोलून कधी चालत नाही बरं का की माझा विषय झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो 20 विषय करणारा जो आहे ना एखादा माणूस, आणि जर तो म्हणत की माझे 20 विषय झालेत, मी तुम्हाला पक्का सांगतो एखादा क्वेश्चन तुम्ही त्याला देऊन द्या अजून मजबूत एखादा, नाही सॉल्व होत नाही रे, सॉल्व होत नाही क्वेश्चन. तर असं बोलून चालत नाही की चल माझा हा विषय झाला आहे बरं का. असं म्हणतो ना आपण बोलण्यामध्ये म्हणून देतो माझं हे झालं आहे बरं का, माझं ते झालं आहे बरं का, मला त्याला जास्त करायची गरज नाही. तुम्ही ना इथं बोलून जे ना चुकी करतायत, सरळ चुकी करतायत. काय चुकी करतायत माहिती आहे का? ॲक्च्युली जेव्हा तुम्ही बोलतायत ना हा विषय माझा झाला आहे, तो तुमचा विषय झालेला नाही आहे, तर तोच विषय तुम्हाला चुकवतो पेपरमध्ये. याचं ऑब्झर्वेशन बारीक केलं का कधी? एखादा विषय जो बोलतो ना आपण की माझा याचा अभ्यास झाला आहे, तुम्ही परीक्षेला जाऊन बसा, तुम्हाला 100% तो विषय तुम्हाला धोका देतोय प्रत्येक वेळेस. तर तुम्हाला तो विषय इतका भारी व्हायला पाहिजे ना की बस मग एकदम म्हणजे परीक्षेला गेल्यावरती सुटायला पाहिजे एकदम इझिली, असं, राईट का? याचा अर्थ इथपर्यंत. असं नको की बाबा माझी वही भरून झाली तर माझा अभ्यास झाला, असं नाही चालणार, असं बिलकुल नाही चालणार. परत रिव्हिजन, परत रिव्हिजनचा टाईम ठरवायचा सगळ्यांनी. असा ग्रुप जर बनवतोय ना तुम्ही, तो काय करायचा, टाईम काढून घ्यायचा ना. सांगायचं की एक काम कर, एक लेक्चर मिस झालं तर चालेल पण एक लेक्चर घे आणि त्याच्यामध्ये डिस्कस करून सांग की कशा पद्धतीने आपल्याला रिव्हिजनचा शेड्यूल बनवता येईल, राईट का? आता जर का समजा सगळेजण लांब आहेत, कोणी जवळ नाही, इथं ऑफलाईन घ्यायचं म्हटलं तर सगळा ग्रुप मोठा पाहिजे, राईट? आता मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही आता जर का समजा लेक्चर घ्यायला मी आलो, तो लेक्चर आल्यानंतर मला काय वाटतं, मला काय फिलिंग येते की जेव्हा मी लेक्चर घ्यायला मागच्याची रिव्हिजन करत जातोय ना, तर रिव्हिजन करण्याच्या नादामध्ये अर्धा तास मी तिथेच घालून देतोय. हे ऑब्झर्वेशन आपण बघितलं आपण. आपल्या एका तासासाठी लेक्चर घ्यायचं असतं, परंतु मी लेक्चरला सुरुवात केली का मी अर्ध्या तासापर्यंत येतो, डायरेक्ट अर्ध्या तासापर्यंत रिव्हिजन घेत जातो, मग उरतो आपल्याकडे अर्धा तास. तर त्यामुळे मला असं वाटतं की यार माझ्याकडून चुकी होते का काय असं करण्यामध्ये, बरोबर की नाही? त्यामुळे मी माझा पॅटर्न बदलून टाकला. पॅटर्न काय केला मी, आलो का थोडंसं 5-10 मिनटं बोलतो आणि लगेच पुढचं मी सुरू करून देतो की पुढचं व्हायला पाहिजे, राईट का? मग नेमकं बरोबर काय आहे, चुकीचं काय हे सांगणं तुमचं काम आहे. मी जे काही वागतोय ते चुकीचं आहे का, बरोबर आहे का, हे काम तुमचं सांगायचं काम आहे. पण प्रत्येकाने वया घेऊन घ्या. एक वयाचा पुरा गठ्ठा असेल, 7-8 वयांचा एक गठ्ठा घ्यायचा. वयामध्ये पेनं पण आणून घ्यायचे, लाल, हिरवा, काळा कलर का असेल तो, आणि पेन वही चांगल्या अक्षराने लिहायचं, साध्या भाषेमध्ये लिहायचं. इतका फायदा होतो लिहिण्याचा तर जबरदस्त. पण दुसऱ्यांचे नोट्स नाही, आपल्याच नोट्स, दुसऱ्या कोणाच्याच नोट्स नाही. आपल्याला जेवढं समजलेलं आहे त्याला काय करायचं त्या भाषेमध्ये लिहायचं. लक्षामध्ये असं करावं लागणार आहे. आता आपण बघूया की यार नेमकं ते पेपर जे काही आले होते वनसेवा वगैरे, त्याच्यामध्ये नेमकं होता काय तो आपल्याला एकदा बघून घ्यायचा आता, ठीक आहे? तो मी जातो आता व्हॉट्सअपमध्ये, ठीक आहे? तो आता आपण मी जे पेपर टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आता हा वनसेवाचा पेपर तुम्ही ऑब्झर्व करा, ठीक आहे? इथे जर बघायला गेलात ना 100 प्रश्न 100 गुण, ठीक आहे? तो 100 प्रश्न 100 गुण होते. हे वनसेवाचा पेपर आहे 2018चा पूर्व परीक्षेचा. आता आपण इथं बघू पण शकतो विषय कोणकोणत्या प्रकारचे विषय आपल्याला दिसायला भेटतात. तर तुम्ही जर बघायला गेला सगळ्यात अगोदर हे बघा,
सगळ्यात अगोदर तुम्ही बघायला गेला तर हा मराठीचा पेपर मला दिसायला भेटतोय. आता हा मराठीचा पेपर आहे, याच्यामध्ये जर क्वेश्चन बघितले ना, क्वेश्चन बघा कोणत्या पातळीवरती तुम्हाला काही जमल का. जसं की काय बरं का, जर बघायला गेला तुम्ही तर तुम्हाला हे केवळ प्रयोगी अवयव वगैरे आपल्या बाकी शिकायचं, ठीक आहे, समजून घेऊ. नंतर पुढे हे काय म्हटले बरं का, हे विधान होकारार्थी काय, बरं ठीक आहे, हे पण बाकी, हे पण समजून घेऊ. नंतर पुढे जर बघायला गेलं तर काय, हे मनवंतर वगैरे, हे बघा हा रिपीटेड क्वेश्चन मोकार, तो तुम्हाला सांगितलेला मी, राईट. नंतर हत्तीचा समानार्थी शब्द, प्रातःकाल काय, तुम्हाला सांगतोय काय मी, हा जो मराठी विषय आहे ना, एक मार्क पण कुठून जात नाही. बघून घ्या, बघून घ्या तुम्हाला कोणता क्वेश्चन अवघड जाणार आहे, कुठलाच काही नाही. जे तुमच्या नजरेसमोरून गेलेले आहे ना तेच आहे. पण पॅटर्न बघा, विचारायचा पॅटर्न बघा, अ व ब, ब व क, अ व ब, ब व क, वरील सर्व, हे सगळं जो काही दिसायला भेटतोय ना, हे सगळं तेच आहे. हे क्रियापदाचे प्रकार, अकर्तृ क्रियापद, प्रयोजक क्रियापद काय आहे, हे गडगड के बिडबडते, हे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. बात आलं का लक्षामध्ये, तुमच्या सगळ्या नजरेमधून गेलेले हे शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये दिसायला भेटतील. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्यायची तुम्ही, ठीक आहे. तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतं की बाबा मराठीमध्ये मार्क काही जाणार नाही. आता जे काही पूर्वपरीक्षा जे अगोदर विचारले जात होते त्यांना, तो त्यांच्यामध्ये बघा बरं का, हे शब्दयोगी अवयव काय आहे, वाक्यपृष्ठकरण काय असतं, याच्यामधला एकही मार्क जात नाही. तुम्हाला आउट ऑफ घेता येतात. सर्वनाम म्हणजे काय, आता का सर्वनाम म्हणजे काय हे जमणार नाही का, राईट का. तो अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला भेटतं. इथपर्यंत तुम्ही आले. 20 मार्क हे क्वेश्चन होते. हे 2018चे म्हणतोय मी. त्यांचा पॅटर्न कसा होता बघा, ठीक आहे. पुढे जर गेलात तर उतारा आहे पुन्हा. तो उतार्यावरील प्रश्न आहे. ते उतार्यावरील प्रश्न किती आहे, 5 प्रश्न उतार्यावरील असताच ते. तो 5 प्रश्न उतार्यावरील राहणारच आहे. पक्का 5 प्रश्न उतार्यावरील राहणार आहेत, राईट. 5 क्वेश्चन राहणारच आहे. 5 क्वेश्चन आपण असं धरून चालू की बाबा 15 मार्क व्याकरण वगैरे पकडून आणि 5 होईल. जर का समजा तो 20 मार्क 20 क्वेश्चन म्हणा आपण, 20 क्वेश्चन जर का समजा तो तिकडे जाऊन जर विचारतोय, ठीक आहे, तो तसंच 20 क्वेश्चन इंग्रजीचे पण विचारतोय. आता इंग्रजीच्या लेवलला जाऊया आपण. इंग्रजीमध्ये काय विचारतो बरं का, इंग्रजीमध्ये काय विचारतो. आता इंग्रजीमध्ये अ व क, ब व क असे पण आहेत. आपल्या रेंजमध्ये बसला तर आपण टिक करणार आहोत, आपल्याला चुका करायच्या नाही आहेत. चल बा चाल ठोकून देऊ, ते ठोकण्याच्या नादामध्ये मार्क बी जातात. तो कोणत्या लेवलला जाऊन ठोकायचं आहे, तुमचा अटेम्प्ट चांगला झाला, मार्क एखाद्या लेवलच्या पुढे चाललं गेलं तर त्यावेळेस ठोकणं बरोबर आहे. परंतु तुम्ही अटीकटीवरती आहात आणि त्यावेळेस ठोकतायत, तर त्यावेळेस कधी पण ठोकताना जो आहे ना तुमचं नुकसान पण होऊ शकतो. ही जाणकारी पण आपल्याकडे असायला पाहिजे, ठीक आहे. तो अशा पद्धतीने जे काय आहे हे इंग्रजीचं आहे. आता इंग्रजीचं पण सेम क्वेश्चन कुठपर्यंत आहे, त्यावेळेची बात आहे. जवळजवळ 50 मार्क निम्मा पोर्शन जो होता ना तो मराठी आणि इंग्रजी होता. निम्मा पोर्शन मराठी इंग्रजी होता. आणि निम्मा पोर्शन कशावरती होता, तो निम्मा पोर्शनमध्ये 25 क्वेश्चन जे होते ते जनरल नॉलेजचे दाखवतो तुम्हाला, आणि 25 क्वेश्चन जे आहेत ते आपल्या ॲप्टिट्यूडचे आहेत. मग आता तुम्हाला दिसायला काय भेटलं, मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, हे 4च विषय होते. त्यामुळे विषयांची वर्गवारी अशी केली होती. आता तुम्ही मला सांगा का आपल्या सिलेबसमध्ये 4 तर विषय नाही आहेत, तुम्ही बघितले पण चालू, तर 4 विषयांची वर्गवारी तर अशी काही करता येणार नाही. वर्गवारी अशी बिलकुल करता येणार नाही. किंवा असं पण करता नाही की चला डायरेक्ट 50 मार्क मराठीने इंग्रजीला देऊन द्यायचं आणि 50 मार्क इकडे देऊन द्यायचं, असं पण पॉसिबल नाही आहे. कारण की याच्यामध्ये विषय तुम्ही बघितले चांगले मजबूत विषय पण याच्यामध्ये आहेत. तर अशी वर्गवारी करणं योग्य तर नाही आहे, असं कोणी करणार पण नाही, ठीक आहे. की 25 ठीक आहे. आणि एक आपण असं अजून करून चालू, चला बाबा की 25 म्हणतायत, तो 25 समजा 25 मार्क आपण इकडे असं पकडून घेऊ इंग्रजीला आहेत, आणि इकडून आपण जनरल नॉलेजचे समजा आपण 5 मार्क जनरल नॉलेजचे काढून टाकू, किंवा चला 10 मार्क काढून टाकू की 10 मार्काचं आपण जनरल नॉलेजचं काही करत नाही आहे, आणि इंग्रजीचं जे काय आहे इंग्रजीचं आपण 25 मार्काचं करत नाही. याचा अर्थ काय झालं, तुम्ही 35 मार्काचं करत नाही. तर तुम्ही 35 मार्काचं करत नाही आहे, तर तुम्ही 65 मार्काचं परफेक्टचं करतायत, आणि 65 मार्काचं परफेक्ट करता तुम्हाला प्री क्रॅक होती दादा हो, आराम के साथ प्री क्रॅक होते. कसं काय होणार नाही. आता यावेळेस सिलेबस बदललेला आहे, सगळ्या जगासाठी बदललेला आहे हा, त्यामुळे कट ऑफ खूप जबरदस्त लागेल अशी काही नाही आहे, असलं काही विषय होत नाही, ठीक आहे. तो त्यामुळे तुम्ही काही गोष्टी सोडल्यात तर चालणार आहेत. ज्याला वाटतं की नाही मला इंग्रजी जमतं तो करू शकतो, त्याचा वेगळा टाईम करून तो काढू शकतो. पण माझा प्रेफरन्स जो काय आहे मी त्याला शेवट टाकणार आहे. माझा प्रेफरन्स शेवट टाकणार, कारण की त्याला जर का मी अगोदर टाकायला गेलो तर आपल्याला जमणार नाही, काहीच होणार नाही आपल्याकडून. कारण की बाकीचे विषय राहून जातील, मग महत्त्वाचे जिथं मार्क पडणार आहे ते राहून जातील, आणि बाकीचे असं होऊन जाईल, ठीक आहे. तो पॉईंट झाला. आता हे बघा, हे पुन्हा इथून जे काही हे जनरल नॉलेज आहे समथिंग, ठीक आहे. हे जनरल नॉलेज पॅटर्न बघून घ्या, अ व ब, ब व क, हाच पॅटर्न आहे. आणि हा पॅटर्न फायदा कोणाला करतो, मी एकदा नाही दोनदा नाही मी 3दा सांगतो, हा पॅटर्न फक्त आणि फक्त ज्या पोरांचा अभ्यास आहे त्यांनाच मदत करतो, दुसरं कोणालाच मदत करत नाही. हावाला पॅटर्न तोच आहे. बघून घ्या तुम्ही सगळे प्रश्न बघा, त्याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला नाही हेवाले जो पॅटर्न आहे ना, हा जवळजवळ तुम्हाला 80% दिसायला भेटतोय. बघून घ्या 80% पॅटर्न आहे. 80 काय 90 म्हटलं तरी पण चालेल, 90 म्हटलं तरी पण चालेल. आता बुद्धिमत्ताचे क्वेश्चन कसे असतात तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. बुद्धिमत्ताचे क्वेश्चन कसे असतात तुम्हाला दाखवतो. जवळजवळ आपल्याला जायचं आहे 75 पर्यंत, ठीक आहे. तो 75 आपल्याला जायचं आहे. हे 75 गेलो मी, ठीक आहे. 75 तिथे जनरल नॉलेज होतं, जनरल नॉलेज 75 होतं. त्याच्या पुढे बघा, आता त्याच्या पुढे हे जे काही येतं आता हे समथिंग काय आहे, वयचा विषय, वयचा क्वेश्चन असावा हवाला काहीतरी, राईट. कमी आहे काहीतरी, वयबद्दल दिलं आहे का,
ठीक आहे. तो हे अशा पद्धतीने आता क्वेश्चन बघा. आता क्वेश्चन कसे येत आहेत, हे आहे आपलं बुद्धिमत्ताचा पार्ट. बुद्धिमत्ताचा पार्ट आहे, ठीक आहे. हे कशाबद्दल तरी अंतर आणि काळाबद्दल आहे. अंतर आणि काळाबद्दल आहे. क्वेश्चन बघून घ्या. हे असले क्वेश्चन आहेत, हे असले क्वेश्चन आहेत, हे वाले क्वेश्चन, हे असले क्वेश्चन आहेत जे की आपल्या इंजिनिअरिंगच्या पोरांना सुटतील, कारण की त्यांना सगळ्यांचा विचार करायचा आहे. कृषी सेवा, वनसेवा यांच्या लेवलला विचार करून ते प्रश्न टाकतील. इंजिनिअरिंगवाल्यांना पेपर सोपा जातो, बुद्धिमत्ताचा पेपर सोपा जातो, ठीक आहे. इथे काय आता TCS पेपर काढायला नाही येणार आहे. MPSC पेपर्स काढते, MPSC पेपर काढणार आहे. आणि MPSC लेवल काय असते, तुम्हाला पेपर जर बघायचे असतील तर MPSCचे पेपर बघायचे प्रिव्हियस इयरचे, की ती कशी काढते पेपर, ठीक आहे. हे वाले बघा, हे वाले क्वेश्चन काही अवघड नाही आहे. हे क्वेश्चन काही अवघड नाही आहे. मी तुम्हाला एक PDF बनवून काढेल, पूर्ण बुद्धिमत्ताचे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करून टाकेल, ठीक आहे. हे बघा असले क्वेश्चन आहेत, हे वाले असले क्वेश्चन आहेत, राईट. हे वाले क्वेश्चन बघा, तो क्वेश्चन बघा, क्वेश्चन कोणत्या पद्धतीचे आहेत. हे वाले, हे सांकेतिक शब्द मोकार विचारलं त्यांनी. हे सांकेतिक शब्द, राईट. हे बघा, हे सांकेतिक भाषा, हे सांकेतिक शब्द, त्याला वेगळा टाईम. हे आपण 7वी 8वीमध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेत शिकायचो, हे वालं, ठीक आहे. नंतर हे सांकेतिक शब्द, सांकेतिक रूप, नंतर हे वयवारी, ते वय झालं, राईट. नंतर हे वालं, ठीक आहे. तो आता मी तुम्ही म्हणणार की गोपाल तू तर ती ॲप्टी जे शिकवतोय ती जरा लेवल जास्त होते, ती लेवल जास्त होऊ द्या, पण त्याचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व होऊन जातात. त्याचे लेवल गेटच्या लेवलले क्वेश्चन सॉल्व होऊन जातात. काल ते पर्सेंटेजचे गेटचे क्वेश्चन सॉल्व होतो. तो तुम्हाला बाद जे काही आहे ना, हाय लेवलला मी नेतो आहे. मी जास्त टाईमपास नाही करणार त्याच्यामध्ये, पण हाय लेवलला जर का केलं ना, तुम्हाला त्याचा फायदा BMCमध्ये होईल. कारण की BMCमधील ॲप्टी जे ना मी जे शिकवतो ना, ती ॲप्टी आहे, ती लेवल आहे ॲप्टीची ती लेवल आहे. आणि ती लेवल जर तुम्ही BMCमध्ये 20 मार्क जर का केले ना, तुम्ही 20 मार्क जर का याच्यामध्ये 20 पैकी जर 15च्या पुढे मार्क पाडले ना, तर आणि इकडे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 60 पैकी जर 50च्या पुढे मार्क पाडले ना, तर तुम्हाला कोणीच रोकत नाही. आणि जनरल नॉलेजमध्ये काय 5 मार्कांनी पडणार का तुम्हाला, 5-10 मार्कांनी पडत का. 72 ते 73 मार्क पडले तर तुम्हाला BMCची जागा भेटून जाते ना, क्लास 1ची जागा भेटून जाते. तो तुम्हाला ती बात लक्षात घ्यायला पाहिजे, राईट. त्यामुळे जे ॲप्टी चाललेलं आहे ना, जसं चाललं आहे तसं राहू द्या, ठीक आहे. तो काही विषय नाही होणार. हे वयवारी बघा, तुम्हाला वयचे क्वेश्चन खूप जास्त विचारतात ते, की बाबा हिचं दुप्पट आहे, तिप्पट आहे, तर त्याच्यात खेळता यायला पाहिजे त्याच्यामध्ये, राईट. आणि बघा हे पुन्हा तेच तसला पॅटर्न आहे. म्हणजे एक बात ऑब्झर्व करायला दिसायला भेटते, की आपण ज्या लेवलला करतो ती बात ठीक आहे. मी तुम्हाला अगोदर मॅथ शिकवतोय, आपल्याला हा पुरा पॅटर्न बाकी आहे. हा जो काही पॅटर्न आहे ना, हवाला आकृत्यांचा, हा सगळा शिकवायचा बाकी आपला. तो शिकल्यानंतर क्वेश्चन आपले सॉल्व होऊन जातात. तसं काही बी नाही आहे. आज जर का तुम्हाला या वेळेस बसून दिलं तरी तुम्ही सगळे सॉल्व करून टाकतात. इंजिनिअरिंग पोरांना हे विचार करायला जे नाही सोपे जातात हे क्वेश्चन. तो हावाला झाला A1 सेवेचा हा पेपर होता, ठीक आहे. आता तुम्हाला मी दुसरा पेपर दाखवतो. आकाशात आहे कृषी सेवाचा आहे. आता वनसेवा, कृषी सेवा जर सगळे एकत्र जर करतात ते, तो कृषी सेवाचा पेपर बघा काय. कृषी सेवा जर बघायला गेला तुम्ही, तर तुम्हाला काय दिसायला भेटतं बरं का, हावाला, ठीक आहे. ते हे मराठीचं क्वेश्चन आहे, ठीक आहे. ते मराठीचे क्वेश्चन आहेत. मराठीचे क्वेश्चन बघून घ्या. पॅटर्न तोच आहे, विचारायचा पॅटर्न तोच आहे. जास्त करून तुम्हाला तेच दिसायला भेटतात. हे बघा, खेळाडूने रांगेत उभे राहा, वाक्याचा प्रयोग ओळखा, राईट. क्रियापदाचा प्रयोग ओळखा. नंतर पुढे काय, नंतर समानार्थी शब्द, स्त्रीलिंग पुल्लिंग हे काय, हे वालं, हे सगळं तुमच्या नजरेसमोरून गेलेलं असणार, एवढी बात पक्की. आता याच्यामध्ये 15 क्वेश्चन विचारतात ते. 15 क्वेश्चन तुम्हाला विचारता आहेत ते मराठीमध्ये, ठीक आहे. मराठीमध्ये 15 क्वेश्चन विचारत आहेत. पुढे जात आहेत ते इंग्रजी विचारत आहेत. तो इंग्रजीमध्ये पुन्हा तुम्हाला 15 क्वेश्चन विचारता आहेत. ते 15 आणि 15 किती, 30 क्वेश्चन तुम्हाला 30पर्यंत नेत आहे, राईट. पुढे जात आहेत आता हे विधानसभा वगैरे. तो विधानसभा वगैरे म्हणजे त्यांना कुठेतरी भारतीय राज्यघटनाबद्दल विचारायचं असेल, ठीक आहे. तो नंतर किंवा जनरल नॉलेजबद्दल, या अशा खंडातील सर्वात मोठे कायदा हे वाले, ठीक आहे. तो हा वाला जो पॅटर्न आहे हा कुठपर्यंत जातो जनरल नॉलेजचा, जनरल नॉलेज म्हणा किंवा दुसरा तो काय असेल तर, ठीक आहे. आता मला असं निरीक्षणात आलं याच्या ठिकाणी, की इथं जे ना या ॲप्टी वगैरे विचारलेलं नाही. हा पेपर 1 असावा, 2 पेपर असतील त्याचे, एकच आहे, एकच पेपर आहे. पण या कृषी सेवामध्ये जे काही ना ॲप्टी वगैरे विचारले नाही, याचा अर्थ असा होतो की कृषी सेवावाल्यांना बिचाऱ्यांना ॲप्टी वगैरे आता नवीन ॲड करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. त्यामुळे सगळ्यांच्या आहे का ॲप्टी, नाही ॲप्टी असं वाटतं मला. हे बघा, हे असलं काहीतरी विचारलं आहे, राईट. तो तुम्हाला मी सांगेल बरोबर की कोणत्या लेवलला आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे 78, 79, मला काही ॲप्टी काही दिसली नाही याच्यामध्ये, ठीक. तो त्या पोरांना पुन्हा ॲप्टी करावी लागणार आहे. म्हणजे असा अर्थ नाही की बाबा ते वनसेवा आणि कृषी सेवावाले जे काही पोरं आहेत, तो त्यांच्यासाठी तो सेम पॅटर्न आहे किंवा तसला अभ्यास आहे, असं काही नाही. त्यांनाही नवीन गोष्ट करायच्या आहेत. त्यांना रिमोट सेन्सिंग करायचं आहे, त्यांना ते फोटोग्रामेट्री वगैरे करायचे आहे, बरेचसे विषय त्यांना पण पुन्हा जाऊन करायचे आहेत. एवढी बात तर परफेक्ट आहे, राईट. तो सगळ्यांना इक्विव्हॅलंट आहे, सगळ्यांना सिलेबस जो काय आहे, म्हणजे सगळ्यांना कॉमनमध्ये सगळ्यांना व्यवस्थित अभ्यास करायचा आहे बा. म्हणजे यांना पण ज्यांना न होतं त्यांना ते काहीतरी ॲड झालेलं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने पॅटर्न आपल्याला दिसायला भेटतोय. पण मी जे तुम्हाला मी सांगितलं आपल्याला तसं करायचं आहे. जसं की काय बोललो मी अगोदर तुम्हाला बोललो की मी असे विषय आपण घेऊया जिथेमध्ये परफेक्शन आहे, आणि अशा विषयांना मागे टाकून द्या ज्याच्यामध्ये परफेक्शन तुम्हाला कमी आहे. त्यांना कमी टाका. त्यांना करायचं असेल तर शेवटी करा, नाही तर सोडून द्या. असं म्हटलं तरी चालेल, बिंदास सोडून द्या. मी तर करतच नाही, मी डायरेक्ट करत नाही. पण ज्यांना भीती असते ना, चालू राहतं की नाही यार इकडे असं पडतील आणि तसं पडतील, ज्यांना रात्र झोप लागत नाही ना त्या विचारांमध्ये, तर त्यांना जरासं डोकं लावायचं काम आहे, ते करू शकतात तसलं, ठीक आहे. तो अशा पद्धतीने मला दिसायला भेटतो.
आता मी अभ्यासक्रमातून तुम्हाला हे सांगतो. आता करायचं काय पॅटर्न, सध्या आपलं मराठीचं सिलेबस अर्धा बाकी आहे. जवळजवळ अर्धा सिलेबस मराठीचा बाकी आहे. अर्ध्यापर्यंत आपण कव्हर केलेले, अर्धा सिलेबस आपला जवळजवळ बाकी आहे, जो कंटिन्यूटीला मी कंटिन्यू करणार पुढे. ठीक आहे. आता याला मी जवळजवळ ना मराठीला काही करून मी जास्त टाईम घेतो, म्हणजे हा पुरा फेब्रुवारी मी मराठीमध्ये काढून टाकतो. तो मराठीमध्ये जर का समजा मी हा पुरा महिना जर का काढला, ॲप्टिट्यूडला आपण चालू ठेवूया. तो ॲप्टिट्यूडला आपण चालू ठेवूया. पूर्ण 1 महिना द्यायची बोली केली होती मी. आजची तारीख जर तुम्ही 13 म्हणत असणार तर मार्चच्या मी 13पर्यंत नेतो. जर मी मार्चच्या 13पर्यंत नेतो तर तुम्हाला दिसायला भेटेल की मराठी आणि ॲप्टी आपल्या अभ्यासक्रमामध्ये फिट बसून जातात, कंप्लीट होऊन जातात. ठीक आहे. आणि आता अजून मी तिसरा विषय मी ॲड करायची बात करत होतो की रात्री मराठी आणि ॲप्टिट्यूड होते ना, तर दिवसाचा जो काही एक टाईम आहे एवढा, राईट, याच्यामध्ये एक विषय आपल्या प्रीचा व्हायला पाहिजे. तुमचं मत काय मला तुम्ही नंतर सांगा. ठीक आहे. तो एक प्रीचा विषय व्हायला पाहिजे. आणि मी तुम्हाला बोललोही त्याला अगोदर कोणता घ्यायचा आहे, मी बोललो तुम्हाला जसं की विज्ञान बोललो, रसायनशास्त्र म्हणा, विज्ञान वगैरे, तो आपल्याला घ्यायचा आहे त्या पट्ट्यामध्ये. आणि अजून ठीक आहे, ह्यावाला झाल्यानंतर मग आपण नंतर विचार करू की फेब्रुवारी महिन्यामध्ये मराठी झाल्यानंतर मार्चमध्ये आपण जो काय आहे दुसरा विषय आता ॲड करून द्यायचा. असं जर का केलं ना तुम्ही तर मार्चच्या एंडपर्यंत चांगलाच अभ्यास होऊन जातो तुमचा. आणि ज्याने कोणी मार्चच्या एंडपर्यंत ठीक आहे, चांगला मार्चपर्यंत एप्रिलपर्यंत बोलू आपण, ज्याने कोणी एप्रिलपर्यंत सिलेबस कंप्लीट करून टाकला, एप्रिलपर्यंत घ्या किंवा 15 एप्रिलपर्यंत सिलेबस जर का सगळा अभ्यास जर का व्यवस्थित कंप्लीट करून टाकला ना, तर तुम्हाला मी सांगतो उरलेले 15 दिवसामध्ये पेपर सॉल्व ज्याने केले ना, त्या पेपर सॉल्व करणाऱ्याला लॉजिक डेव्हलप होऊन जातं. आणि लॉजिक जे काही आहे पेपरामध्ये तुम्हाला चांगली मदत करून जातं, राईट. तो आणि पेपर कोण काढणार, पेपर मीच काढतो. पेपर मी जर काढला तर मी अवघड पेपर काढणार, कमसे कम तुमचा अभ्यास तरी जास्त तुम्हाला हे करेल, जास्त तुम्हाला मदत करेल, राईट का. रिपीटेड काढण्यामध्ये मजा येते, ते रिपीटेडचा आपला पाठ होऊन जाणार आहे. कारण की जे रिपीटेड असणार आहे ते मी बोलण्यामध्ये सांगूनच ते बंबार्डिंग तुमच्यावर करणारच आहे. पण रिपीटेड सोडून अजून आपल्या जे काही जवळपास विचारू शकतात ते कसं ॲड करता येईल ना, त्याचं क्वेश्चन पेपर बनवायचे आपण. ठीक, तो 15पर्यंत टार्गेट ठेवूया आपण की 15 एप्रिलपर्यंत आपला अभ्यास व्हायला पाहिजे, जे ठरवलेलं आहे एवढ्या याच्यामध्ये. इथपर्यंत जर का तुम्ही तुमचा अभ्यास करून टाकला तर तुमचं जे काही आहे ना कोणत्याही हालतमध्ये प्री निघून जाते. आणि ज्या पोराने कोणी प्री काढली आणि ज्याची हिंमत आहे माझ्यासोबत कंटिन्यू अभ्यास करायची, ठीक आहे, तर तो पोरगा मेन्स पण काढून टाकतो. याचं कारण मी सांगतो. बघा आता, जर का समजा चांगला अभ्यास करून अगोदर ठेवला असणार मी म्हणा किंवा आपला एखादा ग्रुप म्हणा, हा अभ्यास जर का चांगला करून जर का ठेवत असेल ना, तर मी तुम्हाला एक बात सांगतो, त्याला शिकवायला टाईम लागत नाही. आता मी डिटेलमध्ये सांगतो आहे खूप जास्त खोलमधल्या गोष्टी, तर ठीक आहे. परंतु जर का मी ठरवलं ना की मी जेवढं अगोदर केलेलं आहे एवढं ज्या मुलांना सांगू, तर तेवढं सांगायला ना मला तुम्हाला टाईम नाही लागणार. एवढी बात तुम्ही लक्षात घ्या. मी चांगले मोठे विषयसुद्धा शिकवायला टाईम नाही लागत, त्या गोष्टी शिकवायला. ठीक आहे, तुम्हाला समजेल पण आणि तुम्हाला कमी टाईममध्ये होईल पण. आलं लक्षामध्ये, तुम्हाला 5 महिने भेटत आहेत फ्री झाल्यानंतर, 5 महिने भेटत आहेत आणि 5 विषयामध्ये 20 विषयाची रिव्हिजन सगळं चांगल्या पद्धतीने पेपर जातो. तो 5 महिने तुम्हाला ते पुढे भेटत आहेत, ते 5 महिने. आणि काही हालतमध्ये तुम्हाला ते 5 महिन्यामध्ये चांगले मार्क पडतात. 250च्या पुढे मार्क तर पडतातच. 250च्या पुढे मार्क येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते ती. ठीक आहे, 250च्या पुढे मार्क येतातच, परफेक्ट येतात. तो 250च्या पुढे मार्क येतात. मग काय पाहिजे अजून? मग 250च्या पुढे जर का समजा तुमच्या इकडच्या झोनमध्ये तुम्हाला मार्क येत असतील, पुन्हा याच लेवलला अजून BMC तुमचे आहे, तो BMCचे काही मोजके विषय. मग करताना अभ्यास बी असंच करायचा. प्रीचा पेपर झाल्यानंतर मेन्सचा पण अभ्यास करायचा आहे, राईट, आणि BMCचा पण अभ्यास करायचा आहे. मग करायचं काय, सिम्पल आहे. ॲप्टीची आपली वही वाचत बसायची फक्त तेवढी एक. आणि जे की मेन्सचा विषय करायचे ते मेन्सचे विषय कोणते घ्यायचे, जे BMCमध्ये आहे. झालं का. तो असा जर का तुम्ही अभ्यास केलं तर BMCमध्ये पण चांगले मार्क पडून जातात आणि MPCमध्ये पण चांगले मार्क पडून जातात. पण या सगळ्या गोष्टी ज्या मी बोललो याला लागते कन्सिस्टन्सी. मधूनच काहीतरी 2-4 दिवस तुम्ही जर गॅप पाडला ना तर तुम्हाला काही कळणार नाही. आणि जर तुम्हाला वाटतं की चल बाबा माझा गॅप पडला आहे, तर तुमची जबाबदारी आहे ती मला येऊन सांगायची की बाबा एक काम कर, तो व्हिडिओ रेकॉर्ड कर, तुझ्या यूट्यूबवर टाकून दे, मी समजून घेण्याचा प्रयत्न करीन, राईट का. कारण की शिकवणारा मी असेल तर लिंकिंग तुम्हाला माझ्यासोबत लावायची असणार. तर तुम्हाला मी काय शिकवले मागं कमसे कम तेवढ्या आयडिया तरी असायला पाहिजे. नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी जर का आले तर तुम्हाला नाही कळत. ते नाही कसं कळणार ना ते. जर मोठ्या कन्सेप्ट जर का हातातून सुटून गेले ना तर ते कळत नाही. किंवा थोडंसं लेट पण आले ना, वेळेवर यायचं. मी कधी पण बघितलं का, मी 8ला जर लेक्चर घ्यायचं असेल तर मी 8ला लिंक टाकून देतो. वेळेचं जे की ना, वेळेच्या मागे पण नाही, वेळेच्या पुढे पण नाही, वेळेवरती चालायचं एकदम परफेक्ट, बरोबर. तसं जर केलं तर ते बरोबर पडेल. ठीक आहे. तो आता घरच्यांना तुम्हाला सांगायची शांततेत बसून सांगा. ठीक आहे, शांततेत बसून सांगा की बाबा जर का एखादी परीक्षा मी पास बी झालो तरी ती परीक्षेला नोकरीवर लागायला टाईम लागतो. तर मग टाईम लागेल तोपर्यंत मी शांतने बसत मी अभ्यास करते. ठीक आहे, तो अभ्यास करतो वगैरे तुम्ही समजून सांगायचं काम करा. मग आता अभ्यास करतच राहायचं आहे आणि सांगायचं की अजून कमसे कम 6 महिने मला द्या, 6 महिने माझ्या चांगल्या पद्धतीने मी चांगला स्कोर वगैरे आणून दाखवतो. एवढं एकदा सांगून बोलून घ्या. आणि वाटतं आहे की नाही बाबा मला इथे यायला जमत नाही, मी घरून पण चांगल्या पद्धतीने करू शकते, तर घरून करा.
ठीक आहे. घरून वाटतंय की मला घरून पण चांगल्यापणे करू जमत असेल तर करा, तिथं करा. ज्याला वाटतंय की मला इथं यायचं आहे, तुझ्यासोबत राहायचं आहे, त्याने करा, इथं या, काहीतरी करा पण बाबा, ठीक आहे. काही आलं का लक्षात? असं करायचं आहे. आता मी जो काही तुम्हाला एवढं अर्ध्या तासापर्यंत सांगितलं, तर तुम्हाला आता काय वाटतंय त्याच्याबद्दल तुम्ही डिस्कस करा, ठीक आहे.